नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जसे शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक मिळत असतात, तसेच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा 6,000 मिळत असतात। आता निवडणुकीच्या अगोदर या सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही 3,000 रुपये यामध्ये वाढ करू। म्हणजे राज्य सरकारनं जे नमो शेतकरी सन्मान योजनेचे 6,000 मिळतात, त्यामध्ये या सरकारनं 3,000 रुपयाची आम्ही वाढ करू असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं। मात्र शेतकरी मित्रांनो, जसं कर्जमाफीचं सुद्धा आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर, आमचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, तसंच आश्वासन नमो शेतकरी योजनेमध्ये आम्ही 3,000 रुपयाची वाढ करू असं सुद्धा या सरकारनं दिलं होतं। मात्र शेतकरी मित्रांनो, आता सरकार ते 3,000 रुपये वाढीव देण्याच्या याच्यावर विचार सुद्धा करायला तयार नाही। कारण एकतर 1 रुपयात पीक विमा योजना होता, तो 1 रुपयातली पीक विमा योजना बंद केलेली आहे। आता शेतकऱ्यांना 2% खरीपाचे आणि 1.5% रब्बीचा पीक विमा स्वतःच भरावा लागणार आहे। कारण सरकार म्हणतंय आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, सरकारजवळ पैसा नाही, आणि त्यामुळे जे काही आता कर्जमाफी देणार होती त्याला कारण राज्याच्या आर्थिक परिस्थितीचं लावलं। तसंच आता नमो शेतकरी योजनेमध्ये जे काही 3,000 रुपये वाढ देऊ म्हणले होते, त्याला सुद्धा तेच कारण लावले, आणि ते पैसे वाचवून आम्ही आता शेतकऱ्यांसाठी एक 25,000 कोटी रुपयाची 5 वर्षाची नवी योजना आणू, आणि त्या योजनेमध्ये हे जे काही आम्ही देऊ म्हणलेलो पैसे होतो, हे पैसे त्याच्यात टाकू। म्हणजे वार्षिक 5,000 रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतकऱ्यांसाठी करू असं आश्वासन आता सरकार देतंय। आता जसं नमो शेतकरी योजनेचे 3,000ची वाढ देऊ, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं होतं, आता तसं म्हणलेले की 25,000 कोटीची नवी योजना आणू। जशी आता पोखरा योजना आहे त्या योजनेच्या धर्तीवर, मात्र आता आणू म्हणलेत, जसं कर्जमाफी करू म्हणले होते तसं आता पुढे आणतेत का नाही आणतेत ते आपल्याला बघावं लागेल, अशी परिस्थिती। आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया आपण असंच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।